धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक झालाय। बोगस बियाण्यांच्या नुकसान भरपाई करता शेतकरी संतापलाय। गळ्यात नोटांचं बंडल घालून आंदोलन केलं जात आहे। प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। 500 आणि 100च्या नोटाचं बंडल गळ्यात घालून त्यांनी आता आंदोलन सुरू केलंय। नेमकं काय आंदोलन तुमचं काय सांगाल? हे आंदोलन यांनी आम्ही गेल्या वेळेस या ठिकाणी 3 गाड्या पकडून आणल्या होत्या। मग बरेच दिवस झालं त्यांनी त्याच्याकडनं आम्ही 400-500 पिशव्या माल घेतला होता। त्या मालाचे त्यांनी नुकसान भरपाई फक्त आमचे देतो म्हणत होते, शेतकऱ्याला देणार नाही। मग फक्त आमचे देऊन म्हणजे जो आवाज उठवेल त्यालाच तुम्ही न्याय देणार का? जो शेतकरी माझा गोरगरीब आहे त्याला न्याय ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मिळणार आहे का नाही? आमचा एक सवाल आहे। ह्या मीडियाला समजतं तुम्ही ह्या बियाणाची बातमी दाखवला, मग ह्या प्रशासनाला जाग काय येत नाही? प्रशासन झोपीचं सोंग करत आहे का? बियाणाचं लायसन कोण दिलं यांना? हा रणदेवे कोण? काय रणदेवे? अमोल रणदेवे यांना शेतकऱ्याला माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला अरे रावाची भाषा करतो। एवढा गुरमी आल्या, एवढी माज आल्या, ह्याला प्रशासन काय मॅनेज करून हा काम गोरखधंदा करतो? पूर्णपणे बियाणं फेल गेलेलं आहे। कसलंही बियाणं उगवलेलं नाही। ODFC या कंपनीचं बियाणं आहे, अमोल रणदिवे यांची ही कंपनी आहे, तरी कसलंही बियाणं उगवलेलं नाही। पूर्ण डबल पेरायचं संकट आमच्यावर आलेलं आहे। काय मागणी आहे तुमची आता नेमकी? आमची मागणी एकच आहे की धाराशिव जिल्हा ही म्हणजे दुष्काळ जिल्हा आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे 141 शेतकरी आत्महत्या करून मेलेत। कारण अजून शेतकऱ्याला किती मोठं संकट आहे। आणि कृषी अधिकारी जे आहेत त्यांनी म्हणले 18 तारखेला आम्ही बनावट खात जे आणलं होतं, आम्ही बनावट खात 2 वर्षापासून मी वापरतो, त्याचा रिझल्ट येत नाही। रिझल्ट येत नाही म्हणतात, ह्याने म्हणतात त्याचं सॅम्पल काढू, सॅम्पल काढले, रिपोर्ट फेल आला। हे कलेक्टर ऑफिस पाशी आपण टॅम्पो घेऊन आलो होतो, फेल माती आहे त्या खात्यामध्ये, सगळ्या शेतकऱ्याला दुखून माहित आहे, त्यांनी माहित आहे। आणि त्यांनी तरी म्हणले याची नुकसान मिळत नाही, तुम्ही कुठेही जावा। कृषी अधिकारी मोरे साहेबाला तुम्ही बोलून घ्या। मोरे साहेबांनी म्हणले तुम्ही कुठेही जावा, कायच नाही, ह्याकडून त्या कला सेटलमेंट असते आणि होऊ शकत नाही। नुकसान मिळाली कशी, माझा सवाल आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।